नमस्कार, मी राजवीरा. आपण पाहत आहात YZ इंडिया टीव्ही आणि आता पाहुयात आत्ताची महत्त्वाची बातमी. कराड तालुक्यातील बनवडी कॉलनी येथील श्रावस्ती बौद्ध विहारात थायलंड येथून खास आणलेली भगवान गौतम बुद्धांची पंचधातूची मूर्ती मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने प्रतिष्ठापित करण्यात आली. या निमित्ताने संपूर्ण बनवडी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. वाद्यांच्या गजरात फुलांनी सजवलेल्या भव्य रथात बुद्धांची मूर्ती विराजमान होती. शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध उपासक आणि उपासिका अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले नांदेडहून पाचारण करण्यात आलेल्या भिक्खू संघाचे उपस्थितीत मार्गदर्शन. त्यांच्या नेतृत्वात ही मिरवणूक पार पडली आणि त्यानंतर श्रावस्ती बौद्ध विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पवित्र सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, बनवडीचे उपसरपंच नरहरी जानराव, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, जागृती शिक्षण मंडळाचे संचालक कासम शेख, भाऊसाहेब घाडगे, मिलिंद वाघमारे, किशोर जाधव, योगेश गोतपागर, युवराज गोतपागर, रवींद्र ताटे, शुभम ताटे, शशिकांत पाटणकर, प्रदीप चंदनशिवे, मारुती गच्चे, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, दत्ता गोतपागर, संतोष गायकवाड, नितीन कांबळे, सुनील जाधव, सैदापूर उपसरपंच विजय चव्हाण, सुशील गाडे, अजित नांगरे, प्रणव सावंत, गणेश कांबळे आणि राजेंद्र कांबळे यांचा समावेश होता. तसेच कराड तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे समतेचा, शांतीचा आणि करुणेचा संदेश देणारा हा सोहळा संपूर्ण परिसरात एक नवा आध्यात्मिक उत्साह निर्माण करणारा ठरला. नितीन ढापरे, कराड. ही होती आत्ताची महत्त्वाची बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमीसह. तोपर्यंत नवनवीन बातम्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.